नमस्कार मंडळी, मी संपदा सावंत वित्तम बातमीत आपलं मनपूर्वक स्वागत करत आहे. मंडळी, गेल्याच आठवड्यात 10वीचा निकाल जाहीर झाला. या निकालात सर्व विद्यार्थ्यांना उत्तम यश मिळाले. पण आपण नेहमीच ऐकतो, लहानपणापासून आपण नेहमीच ऐकतो की 100 पैकी 100 मार्क्स मिळायला पाहिजे, पालकांकडनं म्हणा किंवा शिक्षकांकडनं म्हणा. मंडळी, हीच असाध्य ते साध्य गोष्ट केली आहे सार्गवी बर्वे हिने. हिचं नाव युनिक आहे. आपण तिच्याकडनंच हिच्या नावाबद्दल आणि तिच्या यशाबद्दल जाणून घेऊया. तुझं खूप खूप अभिनंदन. पहिल्यांदा तुझ्या नावाचा मीनिंग सांग आणि तुझं नाव. माझं नाव श्राव्वी बर्वे. माझ्या नावाचा अर्थ तुळस असा होतो. तू तुळशी सारखीच आहेस, तशीच तुझी प्रगती पण तशीच झाली आहे. जेव्हा रिझल्ट मिळाला 100 पैकी 100 मार्क तुला कळाले ऑनलाईन मध्ये, तर पहिली तुझं रिॲक्शन काय झालं? अरे हा, पूर्ण 100 पैकी 100. मला खरंच खूपच आनंद झाला होता 100 पैकी 100 मिळाल्यावरती. आणि मला वाटलं की म्हणजे शिक्षकांचं आणि आईबाबांचा खूप मोलाचा वाटा आहे यामध्ये. कसं शेड्यूल होतं तुझं? ओव्हरऑल शेड्यूल कसं असतं अभ्यासाचं? शाळा आणि क्लासेस हे होतंच. तर संध्याकाळी मी घरी आल्यावरती रियाज करायचे, म्हणजे गाण्याची प्रॅक्टिस वगैरे करायचे. आणि त्यामुळे मला अभ्यासातून जो स्ट्रेस आणि एन्झायटी क्रिएट व्हायचं तो सगळा नाहीसा व्हायचा. अच्छा, म्हणजे तू अभ्यासाबरोबर शास्त्रीय संगीतामध्ये विषय तर काय केलं त्याच्यामध्ये? मी आता शास्त्रीय संगीताच्या 5 परीक्षा दिल्यात. ते या नोव्हेंबरमध्ये सुद्धा 5वी दिली होती मी परीक्षा. 10वी म्हटलं की असं बर्डन येतं सगळ्यांवर म्हणा की तू अभ्यास केला पाहिजे किंवा तुला असं पर्सेंटेज हवे किंवा काय, तर तसं तुला दडपण आलेलं का? आलं होतं दडपण, सगळ्यांनाच येतं, मला सुद्धा आलं होतं. पण मी असं ठरवलं की अभ्यास करायचा अँड आय विल गिव्ह माय बेस्ट. त्यामुळे मार्कांचा विचार न करता अभ्यास केला की तुम्हाला मिळतात हवे तेवढे. आणि आजच्या ह्याच्यामध्ये मोबाईल सगळ्यांच्या हातात असतो. म्हणजे एक वर्षापासून ते वयाच्या 80-90च्या वयापासून ते सगळ्या माणसामध्ये मोबाईल हातात असतो. तर तुला किती सवय होती मोबाईलची किंवा तू त्याच्यातनं बाहेर पडली कशी काय? माझ्याकडे माझा स्वतःचा मोबाईलच नव्हता 10वीचं पूर्ण वर्ष. त्यामुळे मोबाईल खूप कमी वापरला मी. वापरायचे महत्त्वाच्या गोष्टींसाठी किंवा काही इन्फॉर्मेशन गोळा करायची असेल तर मोबाईल वापरायचे. अभ्यासाच्या व्यतिरिक्त अजून काय छंद होते तुला? मी गाते आणि मला गायन खूप आवडतं. आणि पुढे काय व्हायचंय तुला? पुढे काय होणार आहेस तू? ठरवलं? मेडिकलच्या साईडला जायचा विचार आहे माझा. नीट एक्झाम देईन मी पुढे. भारतात राहणार का भारताच्या बाहेर राहणार? मोस्टली भारतातच राहायचं. व्हेरी गुड, खूप छान. आता येणारं जे 10वीचे वर्ष किंवा ओव्हरऑल सगळ्यांसाठीच म्हणा, तर तू काय सांगशील की कसं अभ्यास कसा करावा किंवा काय काय मार्गदर्शन देईल? काय तुझ्या टिप्स उपयोगी पडतील पुढच्या विद्यार्थ्यांना? मी असं सांगते की अभ्यास सिरियसली म्हणजे मन लावून केला पाहिजे सगळ्यांनी. तरच डे 1 पासून तुम्ही जर मन लावून अभ्यास केलेला असेल तर परीक्षेच्या आदल्या दिवशी तुम्हाला त्रास होत नाही त्या अभ्यासाचा आणि लोड वाढत नाही. सो डे 1 पासून तुम्ही रेग्युलरली कन्सिस्टंटली अभ्यास केला पाहिजे. तुला गाण्याची खूप आवड आहे, तर जाता जाता एक गाण्याची झलक कुठलंही तुझ्या आवडीचं. मा सरस्वती शारदे, मा सरस्वती शारदे, घोर इस अज्ञान उदहिसे, घोर इस अज्ञान उदहिसे, वीणा पाणी तार दे, तार दे, तार दे, मा सरस्वती शारदे, मा सरस्वती शारदे. खूप सुंदर सारखी तू जशी तुझ्या नावासारखीच आहेस, फुलत राहून येते तुळशीसारखी. आणि तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी धन्यवाद. मंडळी, आताच आपण या गोड मुलीशी संवाद साधला. आता आपण संवाद साधणार आहोत तिच्या आईशी, श्रेया बर्वेशी. नमस्कार. नमस्कार. एवढं मोठं यश मिळालं 100 पैकी 100 गुण, तर तुम्ही काय सांगणार त्या संदर्भात की कशी मेहनत घेतली तुम्ही किंवा ओव्हरऑल तिचे गुण कसे ओळखले तुम्ही? अभ्यासात ती पहिल्यापासूनच सिन्सिअर होती, रेग्युलर होती
आणि कधी कुठलंही म्हणजे होमवर्क असो क्लासवर्क असो त्याच्यात अगदी व्यवस्थित रेग्युलर करायची. काही डाऊट्स वगैरे आले तर वेळच्या वेळी टीचर्सना जाऊन विचारून क्लिअर करून घ्यायची. त्यामुळे रेग्युलॅरिटी आणि सिन्सिअरिटी हीच तिचं, आणि ऑनेस्टली ती करत होती. म्हणजे जे काय करत होती मन लावून मनापासून करत होती अभ्यास. आणि कुठलीही शंका आली, काही डाऊट आले, काही अडचण आली अभ्यासात, त्या वेळेला शिक्षकांनी मदत केली, ट्युशनच्या शाळेच्या सगळ्यांना. आणि आम्ही तर असतोच, म्हणजे आईबाबा तर असतातच. त्यामुळे तिचं मॉरल कधी म्हणजे असं दडपण येऊ दिलं नाही. विशेष जेव्हा जेव्हा आलं तेव्हा तेव्हा आम्ही सांगत होतो की मार्कांचं टेन्शन घेऊ नको, आम्ही आहोतच. कितीही मार्क झाले तरी तुला तुझे मार्क आहेत, त्याच्याच वरती तुला चांगलं यश मिळेल. आताच तुम्ही बोलला दडपण, की दडपण म्हटलं की भरपूर पालकांमध्ये दडपण असतं, कॉम्पिटिशन असतं. अरे तो मुलगा 98 काढले तर माझ्या पण मुलांनी 99 काढा. तर तुम्ही त्या संदर्भात काय सांगणार? ओव्हरऑल दडपण मुलांचं कसं दूर केलं तुम्ही? दडपण होतंच, म्हणजे सगळ्यांनाच असतं तसं दडपण. मार्क किती मिळतील, म्हणजे अगदी रिझल्टच्या दिवसापर्यंत सुद्धा किती मिळतील म्हणजे खात्री असते एक आई म्हणून आपल्याला की नाही, मला माहिती आहे माझ्या मुलीला इतका अभ्यास केला इतके तरी मिळणार, पण तरी सांगता येत नाही किती होईल. सो एक दडपण शेवटच्या मिनिटापर्यंत असतंच. पण ओव्हरऑल अभ्यास करताना तिचा जो कॉन्फिडन्स होता किंवा ज्या प्रामाणिकपणे तिने केलं होतं, सो त्याचं यश आपल्याला शेवटी मिळतोच. त्यामुळे जेव्हा जेव्हा आपण मन लावून एखादी गोष्ट करतो ते होतं. तिची गाण्याची आवड तुम्ही कशी ओळखली? अभ्यासाचं तर आहे, पण ही गाण्याची आवड कशी निर्माण झाली, किंवा कसं तिचा तो गुण ओळखला गाण्याचा? पहिली दुसरीपासूनच तिला गाण्याची आवड होती. म्हणजे अगदी आपलं कट्यार काळजात घुसली तेव्हापासून ती सगळी गाणी ती अगदी लागली की पाठवायची असं. तेव्हा मी तिला म्हणजे गाण्याच्या क्लासला घातलं. त्याच्यानंतर एखाद वर्षात आम्ही तिला क्लासिकलही सुरू केलं. त्यामुळे तिचं आता गेले 8-10 वर्ष ती गाते. जाता जाता तुम्ही काय सांगणार आजच्या पालकांना, की काय मार्गदर्शन देणार? दडपण न घेता काम करणं किंवा कॉम्पिटिशन मुलांमध्ये करू नका, तर तुम्ही काय सांगणार? कॉम्पिटिशन एकमेकांची करण्यात तसं काही हे नसतं, कारण शेवटी स्वतःचे मार्कच आपल्याला पुढे घेऊन जातात. त्यामुळे शेवटपर्यंत आपण पहिल्यापासून डे 1 पासून शेवटपर्यंत, परीक्षेच्या शेवटपर्यंत अगदी सिन्सिअरली काम करा, मन लावून अभ्यास करा. बाकी सगळे शिक्षक आणि आई वडील तर आपल्या बरोबर असतातच. त्यामुळे दडपण येऊ देऊ नका. शेवटी तुमचीच मेहनत तुमच्या कामी येते. खूप खूप धन्यवाद, आणि हिच्या वाटचालीसाठी पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मॅम, सातत्य 25 वर्ष शाळेचा 100%, आणि यावर्षी तर 100 पैकी 100 गुण. ठाण्यामधनं पहिली आणि मुंबई विभागामधनं 5 पैकी तिचा नंबर आहे. तर तुम्ही काय सांगणार त्या विद्यार्थीबद्दल, आणि ओव्हरऑल शाळेबद्दल कसे होते दहावीचं मार्गदर्शन तुम्ही कसं करता मुलांना? शाळेचा रिझल्ट हा 1996 पासून 100% आहे. म्हणजे गेली जवळजवळ 28 ते 29 वर्ष मुलं 100% रिझल्ट आणतात. 100% गुण मिळवणारी स्रग्वी ही आमची, तिने शाळेला खरंच नावलौकिकात शाळेच्या भर पडलेला आहे तिच्या या रिझल्टमुळे. स्रग्वी ही ज्युनियर KG पासून शाळेत आहे, आणि आधीपासूनच ती अभ्यासामध्ये अतिशय दक्ष अशी, अतिशय गुणी अशी मुलगी. प्रत्येक बारीक सारीक गोष्टी ज्या ज्या तिला अडायच्या, आता 10वीच्या वर्षामध्ये म्हटलं मी तर बारीक सारीक प्रत्येक विषयातल्या ज्या ज्या गोष्टी तिला अडायच्या त्या ती आम्हाला येऊन भेटायची, विचारायची. शाळा सुटल्यानंतर अधिक वेळ देऊन ती थांबायची, आणि ह्या विषयातलं हे अमुक अमुक कळलेलं नाहीये, अशा ज्या तिच्या क्वेरीज होत्या, ज्या तिच्या शंका होत्या विषयातल्या, त्यांचं समाधान करून घेण्यासाठी ती थांबायची. आमच्या इथली टीम जी आहे, हे टीमवर्क आहे. हे जे यश मिळालेलं आहे शाळेला, हे टीमवर्क आहे. प्रत्येक शिक्षिका ही वेल क्वालिफाईड आहे, आणि त्या आपापल्या विषयामध्ये निष्णात आहेत. बरीच वर्ष आज त्या शाळेत शिकवत आहेत, आणि बोर्डाचे पेपर तपासण्याचा त्यांचा अनुभव गाढा आहे. आज बरीच वर्ष बोर्डाचे पेपर त्या तपासतायत. बोर्डाच्या एक्झामिनर, मॉडरेटर म्हणून सुद्धा इथे काम करतायत. त्यामुळे मुलांना बारकाव्याने त्यांना मार्गदर्शन करण्याची संधी मिळते, आणि त्याप्रमाणे आपल्या आपल्या विषयाचं मार्गदर्शन इथल्या प्रत्येक शिक्षिका मुलांना करत असतात. स्रग्वीने सुद्धा या संपूर्ण वर्षामध्ये वेगवेगळे पेपर सोडवले.
त्या विषयातलं एखाद्या युनिट मधलं तिला जे काही अडत होतं ते येऊन ती विचारत होती आम्हाला. संस्कृतमध्ये सुद्धा तिला 100पैकी 100 गुण मिळवलेले, म्हणजे तिने मिळवलेले आहेत. सो आम्हाला तिचं खूप खूप कौतुक आहे. ओव्हरऑल 10वी म्हटलं की दडपण येतं, म्हणजे सगळेच पालक हो म्हणा, हो. नातेवाईक म्हणा किंवा टीचर्स म्हणा, तर त्या दडपणातनं बाहेर कसं काढणार मुलांना? मुलं वेगवेगळ्या फेजमधनं जात असतात. कधी त्यांना अभ्यासाचं दडपण असतं, कधी पालकांच्या अपेक्षांचं दडपण असतं, कधी एखादा विषय त्यांना जटिलच वाटत असतो. तर इथे पूर्ण टीम, जसं मी तुम्हाला म्हटलं, हे टीमवर्क आहे. शिक्षक तर मुलांना, वर्ग शिक्षिका त्या मुलांना मार्गदर्शन करत असतातच, पण आमच्या शाळेमध्ये मिसेस सविता राव म्हणून स्कूल काउन्सिलर आहेत. तर मुलं अशा वेळेस जेव्हा त्यांना एखादी ओव्हरवेल्मिंग सिच्युएशन असते, काही गोष्टी कळत नाही की आता मी काय करू, मला हा विषय कळतच नाहीये, किंवा एखादा खूपच कठीण जातोय, किंवा पालकांच्या अपेक्षा खूप आहेत आणि मला आता नाही करायचंय, अशी सुद्धा परिस्थिती ओढवली होती काही काही मुलांवर. तर त्यांना आमच्या ज्या स्कूल काउन्सिलर आहेत त्या मार्गदर्शन करतात. माझ्याकडे मुलं येतात, त्यांना मी गायडन्स देते. तर आमचा प्रत्येकीचा प्रयत्न असतो की आपली मुलं परीक्षेत हेल्दी कशी मनाने जातील. त्यात आम्ही मुलांना फक्त अभ्यास एके अभ्यास न करता स्पोर्ट्स आहेत, कला आहे, म्हणजे काही जण नृत्यामध्ये चांगल्या आहेत, काही मुलं म्युझिकमध्ये चांगली आहेत, काही जण फुटबॉल क्रिकेट खेळतात. तर त्यासाठी सुद्धा आणि व्यायामासाठी सुद्धा त्यांना एनकरेज केलं जातं. योगासनांचा विशेष वर्ग निव्वळ योग दिनापुरता न घेता वर्षभर सुद्धा त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी इथे आमचे स्पोर्ट्सचे टीचर तयार असतात. आणि मुलांना चांगला त्यांचा फोकस वाढावा किंवा त्यांची मनशक्ती वाढावी यासाठी वेगवेगळे सेमिनार्स किंवा सत्र सुद्धा आम्ही शाळेत आयोजित करतो, की ज्याचा लाभ मुलांना घेता येतो आणि एका चांगल्या मनस्थितीमध्ये आपण परीक्षा कशी द्यावी आणि परीक्षेचे चॅलेंजेस कशी फेस करावी याचा त्यांच्यासाठी हा प्रयत्न असतो शाळेचा. तुझा काय अनुभव आहे शाळेबद्दल? ओव्हरऑल सगळ्याच, म्हणजे ज्युनियर सिनियर केजी पासून या शाळेत होतीस, 10वीला पण चांगले मार्क्स मिळाले, तर तू काय सांगशील शाळेबद्दल? तुझा अनुभव काय आहे शाळेचा? मी ज्युनियर सिनियर केजी पासूनच या शाळेत आहे. 10वी पर्यंत मी याच शाळेत होते. शिक्षकांचा खूप मोलाचा वाटा आहे माझ्या प्रगतीमध्ये, म्हणजे माझ्या सक्सेसमध्ये. त्यांनी मदत केली नसती तर हे शक्यच नव्हतं. मॅडम, जाता जाता आजच्या बालकांना काय सांगणार की जे डिजिटलचं वेळ लागलंय मोबाईलचं, त्या खरंच. संदर्भात ट्युशन पण म्हणा, पहिली नाही म्हटलं तरी ट्युशनला घालतात पालक, तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगणार जाता? आपल्याकडच्या पालकांचा मला असा अनुभव आहे, म्हणजे पालक आपले वेल क्वालिफाईड, वेल एज्युकेटेड आहेत, बऱ्याच मोठमोठ्या पदांवर ते कार्यरत आहेत आपल्याकडचे पालक. तर पालक पण ज्या वेळेस शाळेत येतात त्यावेळेस ते मुलांच्या काळजीपोटी येतात आणि ते इथे कोणी डॉक्टर नसतात, इंजिनियर नसतात किंवा अजून कोणत्याही पदावर ते जे आहेत कार्यरत, ते न येता ते मुलांची नीट चौकशी करतात. इथे पीटीए मीटिंग्स ज्या आमच्या होतात किंवा दर महिनाखेर, महिन्यातनं एकदा या पालकांसाठी विशेष मीटिंग्स ठरवल्या जातात. त्या मीटिंगमध्ये पालक त्यांच्या शंका प्रत्येक सब्जेक्ट टीचरला विचारतात, काही जण मला इथे येऊन भेटतात आणि त्याप्रमाणे त्यांना ज्या मार्गदर्शनाची गरज असते ती आम्ही देत असतो. पण असं होतं बरेचदा की पालकच मुलांना मोबाईल देतात हातात, फोन देतात, ज्याची खरंच गरज नसते. तर मुलांना मोबाईल पासून लांब ठेवण्याचं कॉपरेशन जर आम्हाला पालकांकडनं मिळालं, अगदी त्यांना जर मुलांची खूपच काळजी असेल तर आपला जो छोटा फोन पूर्वी वापरायचे तो फोन जरी त्यांनी दिला, आणि अँड्रॉइड फोनची गरज नसते, मग मुलगा क्लासमधून आला की नाही शाळेत, कारण आमच्याकडे शाळेमध्ये बायोमेट्रिक अटेंडन्सची सिस्टीम आहे. म्हणजे मुलं ज्यावेळेस शाळेत येतात त्यावेळेस ते त्यांचा आयडी स्वाईप करतात, तर पालकांना घरी निरोप पोचतो की मूल शाळेत आलेलं आहे. त्याप्रमाणे शाळा सुटली की सुद्धा मुलं त्यांचा आयडी जे आहे ते स्वाईप करतात आणि मग त्यांना पालकांना निरोप मिळतो की मुलांची शाळा सुटली आहे, शाळेतनं आता ते निघालेले आहे. त्यामुळे इथे सेफ्टी, म्हणजे त्यांची काळजी घेतलीच जाते, पण बाहेर जाऊन परत मोबाईलची खरंच त्यांना गरज नसते किंवा त्याचा वापर तरी तेवढा कमी कसा करावा या बाबतीत पालकांनी जर मदत केली, कारण का मुलांचं जर एकदा अटेन्शन हे झालं म्हणजे त्यांची एकाग्रता वाढण्यासाठी मोबाईल हा न वापरलेला चांगला, असंच मी म्हणू शकेन. सर, शाळेला 50 वर्ष पूर्ण झाली, सुवर्ण महोत्सव काळ, आणि त्यामध्ये तुमचे सातत्य 25 ते 30 वर्ष 100% रिझल्ट लागतात.
विद्याप्रसारक पण सगळीकडे खूप विद्या देण्याचं काम करतं. तर तुम्ही काय सांगणार थोडक्यात? याचं सगळं श्रेय हे विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शिक्षक यांनाच जातं. अ, बरोबर. श्रेय त्यांना आहे, विद्यार्थी, पालक आणि शिक्षक. विद्या जोशी स्कूल किंवा विद्याप्रसारक हे समाजाला काय देतं, काय देण्याचं काम करतं? चांगलं दर्जेदार शिक्षण देणं, कारण तिथनं नागरिकच बनतात देशाचे, तर ते जबाबदार नागरिक बनावे. त्यांना ज्ञान त्यांच्या दृष्टीने आवश्यक आहे तेवढं दिलं जावं, हा त्याचा मुख्य हेतू आहे. कारण शाळा म्हणजे फक्त काही पुस्तकी ज्ञानाचा भाग नसतो, ते नागरिक घडवणं हा त्याचा मुख्य हेतू असतो. त्या दृष्टीने आमचा तो प्रयत्न आहे की तो आमच्या विद्याप्रसारक मंडळाचा विद्यार्थी जेव्हा बाहेर येईल तेव्हा तो एक सजग नागरिक असेल. आत्ताच्या पालकांना म्हणा, विद्यार्थ्यांना म्हणा, की खूप कॉम्पिटिशन आहे सध्या. जिथे पैसे चांगले, जिथे पैसे आहेत तिथे शाळा, विद्या चांगली, असं एक असतं. तर तुम्ही त्या संदर्भात काय मार्गदर्शन करणार किंवा काय सांगणार? नाही, जिथे पैसे आहेत तिथे विद्या आहेत हे काही खरं नाहीये. विद्या ही सगळीकडे आता सार्वत्रिक झालेली आहे, त्याची साधनं वाढलेली आहेत पूर्वीपेक्षा, त्यामुळे असं काही आता राहिलेलं नाहीये. तुम्हाला उपलब्ध आहे, शाळेमध्ये जेवढं मिळतं तेवढंच घरी राहून मोबाईलवरती किंवा याच्यावरती ते विद्यार्थी घेऊ शकतात. फक्त त्याचं पालकांना किंवा विद्यार्थ्यांना एवढंच सांगणं आहे की याच्यामध्ये थोडं तुम्हाला डिस्क्रिप्शन ठेवायला पाहिजे. म्हणजे तुमचा एक त्याच्यामधला एक काय घ्यायचं आणि काय घ्यायचं नाही हे पालकांनी लक्ष द्यायला हवं, कारण सगळंच उपलब्ध आहे आता. त्याच्यामध्ये काही नाही असं नाहीच आहे. मुळे कोणी काही काय पाहिजे ते तो बघू शकतोय आणि हे करू शकतोय. त्या बाबतीमध्ये सजगता असणं किंवा थोडंफार त्याच्या बाबतीत नियंत्रण असणं त्या वयामध्ये हे आवश्यक आहे आणि तेवढं करायला पाहिजे. जाता जाता काय सांगणार तुम्ही पालकांना म्हणा किंवा मुलांना म्हणा, की ओव्हरऑल सगळ्यांनाच काय सांगणार, संस्थांना म्हणा, आव्हान काय देणार? आव्हान एवढंच आहे की स्पर्धेचं युग आहे आज. तिथे कोणीही वर खाली नाहीये, सगळे सारखे आहे. आणि तुम्हाला तुमच्या स्वतःच्या मेहनत आणि तुमची काय तुम्ही बुद्धी वापराल किंवा काय तुमचं शिक्षण असेल त्याच्यावरतीच तुमची प्रगती होणार आहे. त्याच्यात तुमची प्रगती म्हणजे तुमच्या कुटुंबाची प्रगती म्हणजे तुमच्या त्या समाजाची प्रगती म्हणजे राज्याची म्हणजे देशाची. त्यामुळे हे इतकं एकमेकांमध्ये गुंतलेलं आहे की याच्यामध्ये प्रत्येक कुटुंब, प्रत्येक विद्यार्थी किंवा प्रत्येक नागरिक हा त्याचा सहभाग असलाच पाहिजे आणि तो करायलाच पाहिजे. विद्याप्रसारक मंडळ गेली 90 वर्षे दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न करते आणि त्यामुळेच ऑब्व्हियसली सगळे शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांच्या मेहनतीमुळेच हे 100% मिळणे किंवा 100% रिझल्ट मिळणं हे शक्य आहे. मंडळी, स्वार्गीचं हे यश केवळ गुणांचं नसून मेहनत, शिस्त आणि पॉझिटिव्हनेसचं एक उत्तम उदाहरण आहे. तिच्या पुढच्या वाटचालीसाठी बित्तम बातमीकडनं खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, पुन्हा एकदा आपण अशाच काही टॉपर्सना भेटणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. नमस्कार. 3 cheers for AK Joshi. Hip hip. Hip hip. Hip hip.